मित्रांनो, सप्रेम जय भीम. आज आपण बजेटच्या विषयावर थोडंफार बोलणार आहोत. सर्वप्रथम मी सुनीलजी कदम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एका महत्त्वाच्या विषयावर त्यांनी आज मला इथे निमंत्रित केलेलं आहे. परवाच 10 मार्च 2025ला महाराष्ट्र सरकारचं बजेट विधिमंडळामध्ये सादर करण्यात आलं. काय असते हे बजेट, कोणासाठी असते, कसं असते, काय अपेक्षा असते बजेटकडनं, याची चर्चा सातत्याने होणं गरजेचं आहे. परंतु इतक्या वर्षातला अनुभव असा आहे की बजेटवर फार चर्चा होत नाही. बजेट सादर झाल्यानंतर जे सत्ता पक्षामध्ये असतात ते बजेटचं कौतुक करतात आणि जे विरोधी पक्ष असतो तो त्याच्या बजेटमधल्या उणिवा सांगत असतो आणि बजेट नाकारत असतो. एकूण मी माझा जो काही प्रशासनातला अनुभव आहे आणि सेवानिवृत्तीनंतर मी या विषयाकडे जे तटस्थपणे बघतो तेव्हा मला असं लक्षात येतं की जे बजेट आहे ते कोणासाठी आहे. खरं म्हणजे बजेटची जी संकल्पना आहे ती भारताच्या संविधानातून आलेली आहे. आता बजेट हा शब्द संविधानामध्ये जरी नसेल तरी संविधानाच्या आर्टिकल 112 मध्ये त्याचा उल्लेख आहे आणि मग राज्याचं बजेटला सुद्धा आर्टिकल 112 आणि मग आर्टिकल 202 या अनुच्छेदाअंतर्गत हे बजेट सादर केलं जातं. कॅबिनेटची मान्यता मिळतं त्याला आणि विधिमंडळामध्ये ते बजेट पेश केलं जातं आणि बजेट हे एक वर्षाचं ॲन्युअल बजेट ज्याला म्हणतो ते ॲन्युअल बजेट आहे. या बजेटमध्ये आपल्याला किती कर रूपाने आपल्याकडे किती पैसा जमा होणार आहे आणि मग जमा झालेला पैसा आपण कशावर खर्च करणार आहोत याचं हे एक ताळमेळ, त्याला आपण स्टेटमेंट ऑफ एक्सपेंडिचर पण असं म्हणूया, फायनान्शियल एक्सपेंडिचर. आणि वर्षभरामध्ये जे राज्याचे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागाची कोणती कामं आहेत, त्यांच्या योजना आहेत, त्यांच्यावर सोपवलेली जी जबाबदारी आहे आणि त्याचं मूळ स्त्रोत जे आहे ते भारताचं संविधान आहे आणि त्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये मूलभूत अधिकार आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजमध्ये जे तत्व आहे त्याला अनुसरून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि मग हे बजेट जेव्हा मांडलं जातं तेव्हा सर्वसाधारण अशीच अपेक्षा असते की या बजेटमधून सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचे जे प्रश्न आहेत, त्यांना जे भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजे. आणि विशेषतः जे बजेट आहे ते त्याचं जे फोकस म्हणू आपण, बजेटचं फोकस हे शिक्षण, आरोग्य, रोजगार, उपजीविका, ज्यांना आपण मूलभूत गरजा असं म्हणू, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, जो एक व्हल्नरेबल वर्ग आहे त्यांच्यावर त्या बजेटचा फोकस असला पाहिजे. तर हे आपण जे आता बजेट बघतो किंवा या वर्षीचं जे बजेट आलं तर या बजेटमध्ये लाडकी बहीण यांना जे 1500 रुपये देण्याचं त्यासाठी 36,000 कोटी त्याच्यात प्रावधान केलेलं आहे. याशिवाय अनुसूचित जाती जमाती असेल, बहुजन म्हणजे ओबीसी असेल, मायनॉरिटी असेल, दिव्यांग आहे, हा जो व्हल्नरेबल क्लास आहे समाजातला, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा मागे असलेला जो वर्ग आहे आणि या वर्गाला इतरांच्या बरोबरीत घेऊन जाण्याचा आहे, ज्याला समानतेचं तत्व आपण म्हणतो, जे संविधानाने दिलेलं आहे. तर या शोषित वंचिताच्या दृष्टिकोनातून जर आपण बजेट बघितलं तर मागील या काही वर्षातल्या बजेटमध्ये नवीन असं काही नसतं, तेच ते असतं आणि ते रुटीनमध्ये कुठल्याही नवीन योजना आलेल्या नसतात, त्या घोषित केलेल्या नाहीत. म्हणजे वित्तमंत्र्याचं जे बजेट स्पीच आहे त्या बजेट स्पीचमध्ये शोषित वंचितांच्यासाठी एकही घोषणा आपल्याला दिसत नाही. या वर्षीचं जर आपण जर बजेट बघितलं तर या बजेटमध्ये स्मारक बांधण्यावरचा घोषणा आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरवरच्या घोषणा आहेत आणि पण मात्र सोशल जस्टिस देणारं असं बजेट आपल्याला त्या बजेटमध्ये अशा काही नवीन गोष्टी दिसत नाही. आणि यावरून आपल्याला असं, म्हणजे मला तरी स्वतःला असं वाटतं की सामाजिक न्यायाकडे
आणि शोषित वंचिताच्या समस्यांकडे, प्रश्नाकडे सरकारचा अतिशय कॅज्युअल अप्रोच आहे. म्हणजे ठीक आहे, जे आहे ते चाललं आहे. म्हणजे हे बजेटचं आपण जर या वर्षीचं किंवा मागच्या वर्षीचं, त्याच्या मागच्या वर्षीचं सुद्धा ह्या बजेटची आपण जर तुलना केली, तर ते सर्वसाधारण नेहमीसारख्या त्यांच्या तरतुदी आहेत. आणि मग ह्या तरतुदी केल्यानंतर त्याच्या वर्षाच्या शेवटी काय होते, त्याचं पण मूल्यमापन होणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याचं जे रिफ्लेक्शन आहे ते रिफ्लेक्शन समाजामध्ये पण दिसलं पाहिजे, ते जाणवलं पाहिजे. तर हे बजेटची जी आकडेवारी आहे ती खूप महत्त्वाची आहे, कारण ती बजेटमध्ये एक निधी उपलब्ध करून दिला जातो त्या डिपार्टमेंटला. आणि तो निधी जर असेल तर योजना राबवल्या जाऊ शकतात किंवा योजना आणल्या जाऊ शकतात नवीन नवीन. त्या गरजेवर आधारित योजनेचं आखणी ते विभाग करू शकतं. परंतु जर निधीच पर्याप्त दिला नाही तर मग काही करता येणार नाही. नुसतं आपण एक काय म्हणू त्याला, पॉप्युलर घोषणा होतील. आणि सरकार हे सर्वसामान्याचं आहे, सरकार हे शोषित वंचिताचं भल्यासाठी काम करतं, सरकार हे मागासवर्गीयाचं कल्याण बघतं, हे सांगण्यासाठी खूप चांगलं वाटते. आणि सरकार हे नेहमी सांगत असतं, पण ते प्रत्यक्षात दिसतं का? तर मला वाटते याचं विश्लेषण करण्याची गरज आहे. समाजातील जे अर्थशास्त्रज्ञ आहे, समाजशास्त्रज्ञ आहे किंवा बजेटचा अभ्यास करणार, मला अर्थशास्त्राचा अभ्यास नाही, पण मी एक प्रॅक्टिकल भूमिकेतून या बजेटकडे नेहमी बघत असतो. आणि मला त्याच्यामधल्या ज्या काही दिसतं त्याच्यावर मी एक माझं भाष्य करत असतो, मी माझं मत मांडत असतो आणि मी लिहित असतो त्याच्यावर. आणि मला जो काही प्रशासकीय अनुभव आहे त्या आधारे तर या वर्षीच्या बजेटकडे पण आपल्याला बघावं लागेल. पण मी या बजेटचं म्हणजे ज्याला काय म्हणू की हे बजेट नेहमीसारखं आहे, हे नवीन काही नाही, असं मला मात्र म्हणावंसं वाटते. आता ह्या बजेटचा जो संदर्भ मी संविधानाशी जोडला तर आपल्याला आकडेवारीचा बद्दल मांडणी करत असताना आपल्याला याचं एक काय म्हणू त्याला, एक बेसिक तत्वज्ञान जे आहे ते बजेटशी संबंधित जे आहे किंवा संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टॅट पॉलिसीच्या आर्टिकल 46 शी संबंधित आहे, ज्याला आपण सामाजिक न्यायाचं तत्व म्हणत असतो. तर ते आपण बघितलं पाहिजे. तर मी नेहमी बजेटचा संबंध जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत 25 नोव्हेंबर 1949 रोजी जे भाषण केलं होतं त्या भाषणाशी मी जोडत असतो. आणि त्या भाषणात बाबासाहेबांनी जे सांगितलं किंवा बाबासाहेबांनी लोकशाहीची जी व्याख्या केली, आता त्या व्याख्येला अनुसरून 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणाला अनुसरून राज्यकर्ते, केंद्राचं असेल किंवा राज्याचं असेल, ते बजेट तसं तयार करतात का? तो त्यांचा तसा फोकस आहे का? तर मला वाटतं ही एक लिटमस टेस्ट म्हणून आपण त्याला तो त्याचा आधार घेऊ. आणि मग काय आहे हे भाषण बाबासाहेबांचं? जसं भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय ही संकल्पना मांडलेली आहे. ते मूलभूत अधिकारामध्ये नंतर स्वातंत्र्य, समानता, बंधुता, राष्ट्राची एकता, एकात्मता, हे आम्ही भारताच्या लोकांनी जे आपलं राष्ट्र निर्माण करायचं आहे ते सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असं राष्ट्र निर्माण करायचं आणि भारताचे लोक त्यात, हा फार मोठा संकल्प हा 26 नोव्हेंबर 1949 भारताच्या लोकांनी संविधान सभेत एक बोलून दाखवला. तो त्यांचा निर्धार होता, तो संकल्प होता आणि हे संविधान स्वतः प्रत अर्पण केलं. ती एक ऐतिहासिक घटना आहे. आणि म्हणून आपण काही वर्षापासून 2005 पासून आपण नागपूर जिल्ह्यातून संविधान दिवस साजरा करू लागलो 26 नोव्हेंबरला. 2008 पासून महाराष्ट्रामध्ये ते करू लागलो, 2015 पासून देशभर करू लागलो. आता हे जे 24-25 वर्ष आहे ते संविधानाला 75 वर्ष झाले आहे. तर आपण आता हे घर घर संविधान महाराष्ट्रामध्ये अभियान सुरू केलं. तर हे सगळं करत असताना हे संविधानाचं 75 वर्ष घर घर संविधान, तेव्हा बजेटचा फायदा हे घराघरापर्यंत, शोषित वंचिताच्या पर्यंत पोहोचतो की नाही, तो कसा पोहोचवला पाहिजे, त्याच्यासाठी काय योजना आणल्या पाहिजे, त्याचं बजेटमध्ये तरतुदी काय केल्या पाहिजे, हे याचं सगळं चिंतन मला वाटते करण्याची गरज आहे. आणि एक बजेट हा जरी काहींना ड्राय विषय वाटत असेल, पण हा अतिशय महत्वाचा विषय आहे, तो माणसाच्या जगण्याचा विषय आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबरचं जे भाषण आहे त्याच्या भाषणातला जो महत्वाचा भाग आहे,
55 मिनिटाचं त्यांनी केलेलं भाषण आणि त्यांनी भाषणामध्ये दिलेले जे इशारे आहेत, तर त्यांना जे सांगितलेलं आहे की संविधान किती चांगलं असेल, पण राबवणारे लोक प्रामाणिक असलं तर ते संविधान यशस्वी होईल. आणि म्हणून बजेटच्या संदर्भात सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल, असा प्रश्न सरकारला विचारता येईल की तुम्ही संविधानाशी प्रामाणिक आहे का? तुमच्या मध्ये सत्ता आहे तर तुम्ही समाजातल्या सर्वसामान्य लोक, शोषित वंचिताच्या भल्यासाठी विशेष असं काय करून दाखवलेलं? जसं काही एका प्रस्थापित वर्गासाठी स्मारकासाठी प्रचंड निधी खर्च केला जातो, इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रचंड निधी खर्च केला जातो, पण आजही शोषित वंचिताच्या ज्या वस्त्या आहेत, दलितांच्या वस्त्या, आदिवासीच्या वस्त्या, पारध्यांचे बेडे आहेत, भटक्या विमुक्ताच्या आहे, या वस्त्यांमध्ये आजही महाराष्ट्रामध्ये एक मूलभूत त्यांच्या गरजा भागतील मूलभूत सेवा सुविधा त्या वस्त्यांमध्ये नाही. जसं शाळा असेल, अंगणवाडी असेल, याची सोय नाही, रस्त्यांची सोय नाही, शुद्ध पाण्याची सोय नाही, आणि प्रचंड पैसा मात्र या वस्त्यांवर म्हणजे सामाजिक न्याय विभागाचा, ट्रायबल विभागाचा आणि इतर विभागाचा सुद्धा पैसा खर्च केला जातो. तेव्हा मला असं वाटतं की बजेटकडे बघत असताना आकडेवारी तर महत्वाची आहेच, ते नाकारता येणार नाही, परंतु ह्या वस्त्या ज्या आहेत, म्हणजे छोट्या छोट्या वस्त्या आहेत, ज्या दुर्लक्षित आहेत, ते विकासापासून वंचित आहेत, आणि या वस्त्याच्या विकासासाठी सरकारच्या योजना आहेत आणि त्याच्यावर प्रचंड निधी पण उपलब्ध करून दिला जातो. तेव्हा असं करत असताना त्या वस्त्या मध्ये बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याचे इंडिकेटर लावल्या गेले पाहिजे, आणि त्या इंडिकेटरनुसार त्या वस्त्यांमध्ये काय, तर त्याला माझ्या दृष्टीनं, माझा प्रशासकीय अनुभवाच्या दृष्टीनं मी असं म्हणू शकतो की त्या वस्तीमध्ये बेसिक काय, तर शिक्षण हे फार महत्वाचं आहे. तर शिक्षण हे सर्वांना उपलब्ध आहे का? आधी तर त्या शिक्षणासाठी शाळा, शिक्षक आणि त्या गावातील, त्या वस्तीतील सगळे मुलं मुली हे एनरोल होतात, शाळेत जातात. आरोग्याच्या सोयी, त्याला रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांच्या सुरक्षतेचे विषय आहेत, त्याच्या उपजीविकेचा, एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून त्याला जे व्यक्तीची प्रतिष्ठा संविधानाने दिलेली आहे, तर ती संविधानाने दिलेली प्रतिष्ठा ही प्रत्यक्षात राखली जाते की नाही, तसं एक वातावरण निर्माण केलं आहे की नाही, हे बघणं मात्र शासन प्रशासनाचं काम आहे. आणि म्हणून आपण हे बजेट बघत असताना 25 नोव्हेंबरच्या भाषणाकडे बघितलं जातं, तर त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की 26 जानेवारी 1950 आपण एक विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकारणात आपल्याकडे समता राहील, परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक व आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारीत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारीत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे, अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरक्षणा उद्ध्वस्त करतील. तर हे जे बाबासाहेबांनी इशारा दिलेला आहे की एक सामाजिक आर्थिक विषमता, आपण बजेटमध्ये बघितलं तर बजेट ते तुम्ही आता या वर्षी हे जे महाराष्ट्र सरकारने जे बजेट सादर केलं त्या बजेट मधले जर आकडे बघितले तर काय आहे की अनुसूचित जातीसाठी 22,568 कोटीची तरतूद केलेली आहे. अनुसूचित जमातीसाठी 21,495 कोटीची तरतूद केलेली आहे. ओबीसी साठी 4,368 कोटीची तरतूद केलेली आहे. मायनॉरिटी, अल्पसंख्याक, रिलिजियस मायनॉरिटी त्यांच्यासाठी 812 कोटीची तरतूद केलेली आहे. दिव्यांगासाठी 1526 कोटीची तरतूद केलेली आहे. आता ही जी तरतूद आपण बघितली, एकूणच महाराष्ट्र शासनाचं यावर्षीचं जे बजेट आहे ते महसूल जमा 5,60,963 कोटी आणि महसूल खर्च 6,06,855 कोटी
45,892 कोटीची तूट आहे आणि ढोबळ मानाने 7 लाख कोटीचं खर्चाचं हे बजेट आहे. तेव्हा आणि महाराष्ट्रावर जो कर्जाचा बोज आहे तो 9,32,000 कोटी कर्जाचा बोजा आहे. आणि एक स्लोगन असं दिलं गेलेलं आहे की महाराष्ट्राच्या बजेटमध्ये की जे हायलाईटमध्ये बोललं जातं की आपण 1947ला भारत हे विकसित करणार आहोत, म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आहे. आता इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट जर करायचं आहे तर या देशातला जे 25% समाज आहे, 25% तर SC ST आहे, 52% OBC आहे, मायनॉरिटी आहे 15-16%. असं जर बघितलं तर जवळजवळ 85-90% जो मागासवर्ग समाज आहे त्या मागासवर्ग समाजाला जोपर्यंत तुम्ही प्रस्थापित किंवा पुढे गेलेल्या समाजापर्यंत आणत नाही तोपर्यंत त्याला इन्क्लुझिव्हनेस म्हणता येणार नाही. किंवा आपण 2047ला भारत हे पूर्णतः विकसित देश घडवू ही जी स्लोगन आहे किंवा हे जे म्हटलं जातं तर ते आपल्याला ते साध्य करता येणार नाही. आणि म्हणून या बजेटकडे त्या भूमिकेतून बघितलं पाहिजे की हे इन्क्लुझिव्हनेस का होत नाही. आता दुसरं, बाबासाहेबांनी संविधान लोकशाहीची जी व्याख्या केलेली आहे या, कारण हे एक बेसिक तत्वज्ञान आहे. हे बजेट म्हणजे नुसता आकड्यांचा खेळ नाही आहे, तो केला जातो. म्हणजे आकडे कोणाला जास्त द्यायचे कोणाला कमी द्यायचे. जसं मी सांगितलं की लाडकी बहीण, तर लाडकी बहिणीला घोषणा केली होती, म्हणजे इलेक्शनच्या पूर्वी लाडकी बहीणला 1,500 रुपये द्यायचं आणि मग घोषणा केली होती की आपण 2,100 रुपये देऊ. तर आता सत्ता स्थापन केल्यानंतर अजून 1,500 रुपये सुरू आहे, पण त्यावरचं बजेट किती प्रचंड आहे, जे 46-42 हजार कोटीच्या बजेटवरून 36,000 कोटी दिला आहे ना. अनेकांनी गैरफायदा पण त्या योजनेचा घेतलेला आहे. अशा अनेक गोष्टी आहे की सत्ता मिळवण्यासाठी मला वाटते हा अनैतिक मार्ग आहे, पैसे वाटण्याचा मार्ग आहे आणि त्यामुळे इतर योजना परिणाम झालेला. आता मागच्या वर्षीचं जे बजेट आहे महाराष्ट्र शासनाचं, आपण त्याचा विचार जर केला तर मागच्या वर्षीचं महाराष्ट्र शासनाचं बजेट 15,893 कोटीचं होतं. 15,893 कोटी. आता मागच्या वर्षीचं 15,893 कोटीचं जर बजेट होतं 2024-25चं, तर तो खर्च जानेवारीपर्यंत आकडा सांगितला जातो 5,210 कोटी. ठीक आहे, मार्च पर्यंत तो खर्चाचा आकडा वाढेल. सर्वसाधारण खर्च जो आहे तो 80-85-90% केला जातो. आणि एक शासनामध्ये एक पद्धत पण आहे की 31 मार्च पर्यंत जरी पैसा काढून घेतला जातो आणि तो खर्च दाखवला जातो, जरी प्रत्यक्षात तो खर्च होत नाही. ही एक परंपरेने चालत आलेली, कन्व्हेन्शन ज्याला म्हणतो ते चालत आलेली, आणि मग तो काढून ठेवलेला पैसा मग तो खर्च केला जातो. ही जी पद्धत आहे ती पण एक चुकीची पद्धत आहे, प्रत्यक्ष खर्च होत नाही. आणि त्याला खरं तर बघितलं की हे एक त्याला फ्रॉड पण म्हणता येईल अशा पद्धतीला. तर मागच्या वर्षीचं जर बजेट जे होतं ते अनुसूचित जातीसाठी लोकसंख्येप्रमाणे 22,656 कोटी द्यायला पाहिजे होतं, पण ते 15,893 कोटी दिले, म्हणजे 6,763 कोटी हे दिलेच नाही आहे बजेटमध्ये. 2023-24च्या बजेटमध्ये सुद्धा 20,060 कोटी द्यायला पाहिजे होतं, ते 16,494 कोटी दिलेल्या आणि नाकारले 3,566 कोटी. तर हा जरी बजेटमध्ये एवढा, आणि या वर्षीचा जर बजेटचा आकडा जो दिलेला आहे तो बजेटचा आकडा आपल्याला आता मी जो सांगितला 22,000 प्लस, तर ह्या एकूणच बजेटचा आकडा जो 22,568 आहे. तर ह्या आकड्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की खर्च जो आहे तो खर्च मधले लाभार्थी किती आहे, योजना कोणत्या लाभार्थी. सर्वसाधारणपणे जसं भूमिनाना जमीन देण्याची योजना आहे, त्यामध्ये जे बजेट अलॉकेशन केलं जातं ते बजेट अलॉकेशन जरी असेल तरी प्रत्यक्षात 31 मार्च पर्यंत त्यापैकी किती बजेट खर्च झालं, आणि नाही झालं तर ते बजेट लॅप्स होत नाही, ते कॅरी फॉरवर्ड होतं.
रमाई घरकुल योजनेमध्ये सुधारण्याची आवश्यकता आहे. रमाई घरकुल योजनेमध्ये जी आज रक्कम दिली जाते ती डबल करावी अशी मागणी. मी पण संविधान फाउंडेशनच्या वतीने जवळजवळ 12 विषय आम्ही महाराष्ट्र सरकारकडे मांडले आहेत आणि त्या 12 विषयामधला एकही विषयावर एक कमी जास्त थोडंसं जर केलं तर फार त्याच्यामधले निर्णय होत नाही. आता ह्या बजेटमध्ये जी आकडेवारी आहे ती फार महत्वाची आकडेवारी आहे. पण हा ज्या योजनेनिहाय जे अलॉकेशन केलं जातं आणि महाराष्ट्र सरकारच्या बजेटचा प्रामुख्याने 3 ठिकाणी त्याची विभागणी केली जाते. एक राज्य स्तरावरचं बजेट एक आणि राज्य स्तरावर 2 ठिकाणी त्याची केली जाते की एक मंत्रालयीन विभागामध्ये बजेट इतर विभागांना देणे आणि मग मेजर चंक जो असतो तो समाज कल्याण विभागाकडे, सामाजिक न्याय विभागाकडे असतं आणि दुसरं जे असतं ते जिल्ह्याला जो पैसा दिला जातो ज्याला आपण डीपीडीसी म्हणतो, आता त्याला डीपीसी म्हणतात, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, तिथे तो त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येप्रमाणे स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन साठी तो पैसा दिलेला जातो. आता जो राज्याच्या स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन मध्ये जो पैसा दिलेला जातो त्याचे जर त्या जिल्ह्याचे आकडेवारी बघितले त्याचा जर रेशो आहे तो फार कमी अमाऊंट तिकडे दिला जातो, म्हणजे 30-40% वर दिला जात नाही आणि राज्य स्तरावर तो जवळजवळ 60-70% रक्कम आपल्याकडे दिली पाहिजे. खरं तर ह्या ज्या योजना आहेत अनुसूचित जातीसाठी राबवणाऱ्या ह्या योजनेचा मला तर असं वाटतं की मेजर अमाऊंट जो आहे 60% वर हा पैसा डीपीसी ला दिला पाहिजे, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीला, की ते कलेक्टरच्या माध्यमातून, कारण राबवणाऱ्या यंत्रणा जिल्हा स्तरावरच आहे, राज्य स्तरावर काही यंत्रणा राबवत नाही, पैसे अलॉकेशन करतात आणि त्यामुळे जी कोणती योजना राबवायची आहे मग ती स्टेटची असेल किंवा जिल्हा परिषदची असेल किंवा इतर विभागाची असेल, जे काही इंडिकेटर महत्वाचे दिलेले आहेत योजनेसाठी स्पेशल कॉम्पोनंट प्लॅनसाठी, तर हा मेजर निधी जो आहे तो जिल्ह्याला दिला पाहिजे, डीपीडीसीला दिला पाहिजे आणि मग त्याचं नियंत्रण पालकमंत्री आणि कलेक्टर, त्याचे सदस्य, सचिव आणि इतर विभागाचे अधिकारी त्यामध्ये, आता डीपीडीसी मध्ये, डीपीसी मध्ये लोकल बॉडीज आणि पंचायत राज व्यवस्थेचे लोक आहेत, सगळे आमदार आणि खासदार पण त्यामध्ये मेंबर असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जसं आता 22,000 चा जो या वर्षीचं बजेट आहे 22,568 कोटी, आता हे 22,568 कोटी मधून जिल्ह्याला किती बजेट दिलं जाणार आहे त्याचा पण एक हिशोब करण्याची गरज आहे आणि आपण या निमित्ताने सरकारला अशी सूचना करू शकतो की 60% बजेट हे जिल्ह्याला वाटण केलं पाहिजे आणि बाकीचं बजेट मग ते सामाजिक न्याय विभागाकडे दिलं पाहिजे. मंत्रालयीन विभागाला बजेट देण्याची काही गरज नसते, मग ते सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून परत त्याचं नियोजन करता येऊ शकतं, त्यावर चर्चा होऊ शकते, डिबेट होऊ शकते. आजच्या परिस्थितीमध्ये बजेट ज्या पद्धतीने तयार केलं जातं, म्हणजे लोकशाहीची व्याख्या करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्तबीन मार्गाने क्रांतिकारक बदल करून आणणारी राज्य पद्धती, शासन पद्धती म्हणजे लोकशाही. म्हणजे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारक रक्तबीन मार्गाने बदल झाला पाहिजे. आता मग सामाजिक आर्थिक जीवनात बदल घडवून आणणे हे एक ध्येय आहे, एक उद्दिष्ट आहे बजेटचं आणि म्हणून अॅन्युअल बजेट आणि त्यामध्ये तो निधी, तर अनुसूचित जातीला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी दिला जातो, अनुसूचित जमातीला पण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी बजेटमध्ये तरतूद केली जाते. परंतु अनुभव असा आहे की मागील काही वर्षाचा अनुभव असा आहे की लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद सुद्धा केली जात नाही. जे डेव्हलपमेंट प्लॅन, ऍक्शन डेव्हलपमेंट प्लॅन फॉर शेड्यूल कास्ट किंवा ऍक्शन डेव्हलपमेंट प्लॅन फॉर शेड्यूल ट्राईब, आता नीती आयोगाच्या निर्देशाप्रमाणे, आधी त्याला आपण शेड्यूल कास्ट सब प्लॅन आणि आदिवासीसाठी ट्रायबल सब प्लॅन म्हणत होतो, तर हे एकूणच जे बजेटचं अलॉकेशनची जी पद्धत आहे जो ही लोकसंख्येची आहे आणि दुसरं त्याच्यातलं महत्वाचं आहे की एकदा बजेटमध्ये जी अर्थसंकल्पीय तरतूद केल्यानंतर ती पूर्णतः ती त्या वर्षामध्ये ती खर्च झाली पाहिजे आणि काही कारणास्तव खर्च होत नसेल, काही कारण काय आहे की मग ते प्रशासकीय कारणास्तवच असेल, डिले रिलीजिंग फंड असेल किंवा योजना अंमलबजावणीचे काही प्रश्न असतील, त्याच्यामुळे ती खर्च होत नाही. तर जर खर्च झाली नाही तर ती कॅरी फॉरवर्ड झाली पाहिजे.
म्हणजे ती लॅप्स होत नाही. म्हणजे शेड्यूल कास्ट सप्लॅनमध्ये आणि ट्रायबल सप्लॅनमध्ये लोकसंख्येप्रमाणे निधी देणे ते वळवता येणार नाही आणि ती लॅप्स पण होणार नाही. ही अशा पद्धतीची तरतूद जी प्लॅनिंग कमिशनची होती, जी 6व्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू झाली आणि 2015ला नीती आयोग आल्यानंतर सुद्धा ती कंटिन्यू राहिलेली आहे. आणि मग असं असताना जर आपण असं बघतो की जर 31 मार्चच्या आधी जर पैसे खर्च झाले नाही तर मात्र ते पैसे लॅप्स होऊन जातात, ते कॅरी फॉरवर्ड होत नाही. तर मग सरकार, पुरोगामी सरकार, महाराष्ट्र सारखं सरकार की जेव्हा भारत सरकारने 6व्या पंचवार्षिक योजनेत 80-85ला जेव्हा हे स्पेशल कंपोनंट प्लॅन फॉर शेड्यूल कास्ट आणि स्पेशल कंपोनंट फॉर शेड्यूल ट्राईब त्याची सुरुवात केली होती की हा जो वल्नरेबल वर्ग आहे की यांना जर इतरांच्या बरोबर आणायचं असेल, ही एक त्याच्यामध्ये ही जी विकासाची गॅप आहे, ही मोठी दरी आहे, ती एक सामाजिक ऐतिहासिक कारणास्तव आहे. त्यांना शिक्षणाची संधी नाही, त्यांना सामाजिक दर्जा नाही, आर्थिक स्त्रोत नाही आणि म्हणून हे शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिकदृष्ट्या प्रचंड मागास राहिलेला हा जो समाज आहे, त्यामुळे या समाजाला लिफ्ट करायचं असेल तर ते अशा तरतुदी केल्या पाहिजे. आणि म्हणून संविधानामध्ये या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे संविधानामध्ये जशी अफर्मेटिव्ह ऍक्शन आलेली आहे ती पर्याप्त सामाजिक प्रतिनिधित्वाची आलेली आहे. म्हणजे पब्लिक सेवेमध्ये जसं नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये त्यांना एक आरक्षित सीट दिलेल्या आहेत किंवा हे यांना शिक्षणाची संधी द्या, पब्लिक सर्व्हिसेसमध्ये पण यांचं प्रतिनिधित्व पाहिजे. हे देशाचे नागरिक आहे, आम्ही भारताचे लोक या संकल्पनेमध्ये आहेत आणि त्यामुळे समानतेच्या तत्वासाठी ह्या गोष्टी केलेल्या. तसंच सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण आहे त्यामध्ये की मग हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा आर्टिकल 46 आहे, ते विचारात घेऊन हे काम केलं पाहिजे. हा एक त्याला एक सिद्धांत आहे तो, आणि तो संविधानिक सिद्धांत आहे. तिसरं प्रोटेक्शन आहे, म्हणजे जातीय कारणास्तव, म्हणजे आर्टिकल 17चा उल्लेख करतो आपण, म्हणजे इकडे 14, 15, 16, 17 हे जे समानतेचं तत्व आहे त्यामध्ये जातीवरून जर त्यांना भेदभाव होत असेल तर मग त्यांचे ते प्रोटेक्शन आहे. म्हणून प्रोटेक्शन, अफर्मेटिव्ह ऍक्शन आणि सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ह्या 3 प्रमुख गोष्टी, आणि ह्या तिन्ही प्रमुख गोष्टीमध्ये समाजातला जो मागास वर्ग आहे, म्हणजे आता तो मागास वर्ग जसा अनुसूचित जाती जमाती पूर्वीपासून संविधानात तरतूद, तर नंतर ओबीसी पण आहे. त्या ओबीसी मध्ये व्हीजीएनटी आहे, एसबीसी आहे, डीटीएनटी आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महिलांना सुद्धा सर्व्हिसेस मध्ये दिलेला आहे. पंचायत राज व्यवस्थेमध्ये, लोकल बॉडीजमध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर ह्या ज्या, आणि मग हा सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. नुसते मूलभूत अधिकार देऊन नाही, ते तर आहेतच संविधानामध्ये, ते अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर आपल्याला न्यायालयामध्ये जात आहे. पण सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे आर्टिकल 21 संविधानाचं आहे, ते संविधानाचं आर्टिकल राईट टू पर्सनल लिबर्टी, हे जे महत्वाचं आहे की जे माणसाला सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार आणि तसं वातावरण सरकारने निर्माण केलेलं आहे. आणि त्या आर्टिकल 21 मध्ये जसं तर राईट टू एज्युकेशन हे आधी मूलभूत अधिकारात नव्हतं, ते आता मूलभूत अधिकारामध्ये आलं आहे. आणि त्याच्यासाठी राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2010 पासून सुरू झालेला आहे. तसंच राईट टू सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि राईट टू सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा जो मूलभूत अधिकार आहे तो आर्टिकल 21 म्हणून आलेला आहे. आणि म्हणून या मूलभूत अधिकाराचं रक्षण करणे, सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मूलभूत गरजा, मूलभूत सेवा सुविधा देणं, इतरांच्या बरोबरीत आणणं, आणि प्रियामल मध्ये जशी व्यक्तीची प्रतिष्ठा म्हटलेली आहे, आर्टिकल 21 मध्ये जसं मिनिंगफुल लाईफ, त्याला डिग्निफाईड लाईफ जगता आलं पाहिजे. तर ही जी सरकारवर सगळी जबाबदारी टाकलेली आहे, तर भारत सरकारने 2013 पासून एक नॅशनल बिल आणलं होतं की जे सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ते अजूनही ते मंजूर झालेलं नाही. म्हणजे ज्याला आपण बजेटचा कायदा म्हणू, तो बजेटचा कायदा झालेला नाही. महाराष्ट्रामध्ये 2017 पासून आहे, सातत्याने मागणी होत आहे की बजेटचा कायदा करा, जेणेकरून SC STच्या साठी जे पॉप्युलेशन प्रमाणे बजेट अलॉकेशन केलं जाईल, त्याची मग योजना आणल्या जातील, त्याचं मॉनिटरिंग होईल, त्याचा खरोखर लाभार्थ्यांकडे लाभ पोहोचतो की नाही हे बघितलं जाईल, यंत्रणेवर त्याची काहीतरी जबाबदारी होईल, कायदा केला की ती जबाबदारी निश्चित होईल, आणि जे जबाबदारी पार पाडणार ना त्यांना शिक्षेची तरतूद पण होईल.
पण हा कायदा 2017 पासून महाराष्ट्र पुरोगामी सरकार म्हणून घेणारा सरकारने सुद्धा अजूनपर्यंत केलेला नाही. त्यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा अनेक लोक करत असतात, परंतु हे का होत नाही? मग जर तुम्हाला सर्वसामान्यांचं भलं करायचं आहे किंवा तुम्हाला समाजातल्या शोषित वंचितांचं भलं खरं म्हणजे जे कोणतं सरकार सत्तेमध्ये येतं ते सर्वसामान्य आणि शोषित वंचिताचा वर्ग जे आहे, अनुसूचित जाती जमाती मायनॉरिटी बहुजन यांच्याच मताच्या आधारावर त्यांना सत्ता प्राप्त होत असते. परंतु ज्यांच्या मतं घेऊन ते सत्तेमध्ये येतात, सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांचा हा विसर पडत असतो आणि मग हे बजेट हे गरिबांच्या धार्जिनी होण्यापेक्षा हे श्रीमंताच्या धार्जिनी बजेट होत आहे. म्हणजे प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होणार, म्हणजे त्याचा लाभ हा खरं तर खूप म्हणजे बजेटचा मोठा निधी हा त्या एका म्हणजे प्रस्थापित लोकांकडे जाणार, कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांकडे जाणार. स्मारकावर प्रचंड पैसा खर्च होणार, म्हणजे स्मारकाच्या माध्यमातून एक ध्रुवीकरण जे पोलरायझेशन जाती धर्माचं करण्याचा जो सरकारचा प्रयत्न, आणि मग ह्या सगळ्या यामध्ये जे माणसं सन्मानपूर्वक जगण्यासाठी जे संघर्ष करत आहेत ते तसेच राहतात ना, त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. आजही शिक्षणाचे ज्या योजना आहेत, स्कॉलरशिपच्या असेल, ती स्वाधार योजना असेल, फॉरेन स्कॉलरशिपची असेल, परदेश शिष्यवृत्ती 2020 पासून सारखी मागणी आहे की त्याची संख्या 200 केली पाहिजे, ती केली जात नाही, 75च आहे. म्हणजे मी समाज कल्याणच्या डायरेक्टर असताना आम्ही जे व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं होतं त्यामध्ये 17 फेब्रुवारी 2010चं व्हिजन डॉक्युमेंट आजही जर कोणी बघितलं किंवा तिथे मंत्रालयामध्ये जर विचारलं तर त्यामध्ये ती त्यावेळेस असलेली 25ची संख्या आणि 100वर आम्ही घेऊन गेलो होतो आणि ते कॅबिनेट परिषदेकडनं मान्य करून घेतली होती. म्हणजे 25 वरून 100वर, म्हणजे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 75ची वाढ त्यामध्ये केली होती. परंतु मग 2010च्या नंतर जे जी आर काढण्यात आला तो 100 काढण्याऐवजी 50च काढण्यात आला. हे असं का झालं? म्हणजे सरकारमध्ये जर तुम्हाला मान्यता दिल्यानंतर 100चा जी आर काढला पाहिजे होता, तो 50चा जी आर काढला. नंतरच्या काळामध्ये बीजेपीचं सरकार आलं आणि मग आम्ही ते पण त्यावेळचे सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडे एकदा आम्ही पुण्याला संविधान परिषद भरवली होती, त्यांना हा विषय समजून सांगितला, तेव्हा त्यांनी ती 50ची 75 केली. तर ती 75 ही जी काही 2015-16ला वगैरे झाली असेल, ती आज आता जवळजवळ 8-9 वर्ष होत आले, ती संख्या 75च्या वर गेली नाही. ती खरं तर 200च्या वर संख्या नेली पाहिजे होती. त्याला आपण सामाजिक न्यायाचं तत्व. बरं, पैसे आहेत, बजेटमध्ये पैसा खर्च होत नाही, लॅब्स आहे. दरवर्षीची आकडेवारी जर बघितली, मी स्वतः ही आकडेवारी RTI मधून आणि जमा केली, तर मागच्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2014-15 पासून तर 2024-25 पर्यंतची जर आकडेवारी आपण बघितली की लोकसंख्येप्रमाणे विकासासाठी बजेटमध्ये तरतूद करणे आवश्यक असताना केली नाही, तर तो आकडा आणि जी तरतूद केली त्याच्यातली जी अखर्चित राहिली तो आकडा, ह्या दोघांची जर बेरीज केली तर आजच्या घडीला जवळजवळ 50,000 कोटीच्या घरामध्ये ही रक्कम गेलेली आहे की जी अखर्चित आहे आणि न दिलेली आहे, ज्याला आपण दिलेच नाही असं म्हणूया. म्हणजे मग 50,000 कोटी रुपये अनुसूचित जाती जमातीवर जे या 10 वर्षात वेगवेगळ्या गरजेवर आधारित योजना आणून खर्च करायला पाहिजे होतं, ते खर्च करण्यात आले नाही. तर हा दोष कोणाचा आहे? हा दोष शासन प्रशासनाचा आहे, सरकारचा आहे. तुमच्याकडे योजना असताना, अलोकेशन केलं असताना, बजेटमध्ये तरतूद केली असताना, म्हणजे वर्षाकाठी 2,000, 3,000, 4,000 ही रक्कम खर्चित कशी काय असते? याचा तर शोध सोपा आहे ना, म्हणजे का म्हणजे होत नाही? मग योजनेमध्ये काही गडबड आहे का? मग असेल तर सुधारणा करा. यंत्रणा काम करत नाही का? तर यंत्रणेमध्ये सुधारणा करा. 50% पद जवळजवळ सामाजिक न्याय विभागामध्ये रिक्त आहेत आणि आता प्लेसमेंट मधून, आउटसोर्सिंग मधून ते पद भरली जाणार आहे.
ते पण चुकीचं आहे. तिथे पण आरक्षणाचं धोरण सामाजिक न्याय विभागच त्याला पायदळी तुडवत आहे. जिथे सामाजिक न्याय ज्या विभागाचं नाव आहे त्या विभागाने तरी आरक्षणाचं धोरण अवलंबलं पाहिजे, संरक्षणासाठी म्हणजे प्रोटेक्शनसाठी काम केलं पाहिजे आणि राईट टू सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी त्यांचा पुढाकार असला पाहिजे. माझ्या दृष्टीनं मी त्या विभागात काम केलं तर सामाजिक न्याय विभागामध्ये असे खूप प्रचंड स्कोप आहे काम करायला. तर या विभागाला राज्यकर्त्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, मान्य मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांनी याला प्रथम क्रमांकाचं डिपार्टमेंट कसं होईल. आता या संविधानाला 75वे वर्ष सुरू आहे, तर या वर्षात तरी हे डिपार्टमेंट आपण त्याला पहिल्या रांगेमध्ये इतर डिपार्टमेंटच्या बरोबर बसवू असा तो प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने सरकारकडे अनेक सूचना करत असतो, पण त्या चर्चेची पण मागणी करत असतो, सांगत असतो. आपण शोषित वंचिताचे प्रश्न जे आहेत ते आपण मांडत असतो. तर या बजेटमध्ये शोषित वंचिताचे प्रश्न सुटले पाहिजे, ते सुटत नाही. तर हा जो 50,000च्या जवळजवळ जो अखर्चित निधी आहे, जो न्याय हक्कापासून म्हणजे आर्टिकल 46चं उल्लंघन हे महाराष्ट्र सरकार करते असं म्हणून, जसं अॅट्रॉसिटी मध्ये आहे. म्हणजे अॅट्रॉसिटी मध्ये आम्ही तीनही मुख्यमंत्र्यांना मागे ॲडव्होकेट सुरेश माने सर यांच्या वतीने ते वकील करून मी स्वतः पिटिशनर आम्ही महाराष्ट्र सरकारला एक नोटीस लिगल नोटीस दिली आहे की दर वर्षाला 2दा अॅट्रॉसिटीची बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणं कायदेशीर बंधनकारक असताना रूल 16 अंतर्गत ह्या 5 वर्षामध्ये एकही बैठक झालेली नाही. शेवटची बैठक 2018 मध्ये झाली, 18 पासून ही ऑगस्ट 18 मध्ये झाली, त्यानंतर बैठक झाली नाही. मी स्वतः RTI अर्ज करून सामाजिक न्याय विभागाला याबाबत विचारणा केली, तर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं की शेवटची बैठक 30 ऑगस्ट 2018 ला झाली आणि त्यानंतर बैठकीसाठी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे फाईल पाठवली, पण मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला नाही आणि त्यामुळे ती बैठक झाली नाही. आता आपण 2025 मध्ये आहोत, 25ची पण जानेवारीची बैठक होणं अपेक्षित होतं, तीही झाली नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे, याचा आपल्याला एकच घेता येईल की अॅट्रॉसिटी ऍक्ट असो की मग आरक्षण धोरणची अंमलबजावणी असो की सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी पर्याप्त निधी देऊन त्या योजना प्रभावीपणे राबवून समाजातला हा जो मागे राहिलेला वर्ग आहे त्यांच्याकडे फोकस पद्धतीने त्यांचा विकास करणे असो, याबाबत सरकारची शासन प्रशासनाची उदासीनता आहे, त्याकडे त्यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. आणि म्हणून या बजेटच्या चर्चेच्या माध्यमातून नुसता आकडेवारीवर चर्चा तर आपण केलीच आहे, पण त्याशिवाय एक संविधानिक सिद्धांत आहे जो माणसाच्या जगण्याचा आहे, एक सन्मानपूर्वक जगण्याचा आहे आणि तो त्याला अधिकार संविधानाने दिलेला आहे आर्टिकल 21 मध्ये. आणि मग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आर्टिकल 46च्या तत्वामध्ये आलेली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे नॉवेल फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन एक इन्स्ट्रुमेंट ऑफ चेंज आहे आणि म्हणून याकडे खूप आपण बघितलं पाहिजे, डोळसपणे बघितलं पाहिजे, याची सातत्याने चर्चा केली पाहिजे. आम्ही हा विषय लोकांमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु फार प्रतिसाद मिळत नाही. हा विषय ऐकण्याची पण ज्यांच्यासाठी ह्या योजना आहेत किंवा ज्यांच्यासाठी हे बजेट आहे तो वर्ग सुद्धा हे ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. तर हे एक बजेटचं एक प्रबोधन म्हणू आपण, हे प्रबोधन सातत्याने होत राहिलं पाहिजे. त्याचं महत्व आपल्याला सांगणं फार गरज आहे. एवढंच नाही तर ज्या बजेटमध्ये जेव्हा तरतुदी येतात तेव्हा त्या डिपार्टमेंटकडनं म्हणजे DPC कडनं, राज्य शासनाकडनं त्याची संपूर्ण डिटेल घेऊन ते वेळोवेळी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा त्या यंत्रणेकडे ते विचारणा केली पाहिजे. सामाजिक न्याय विभागासाठी सोशल जस्टिस डिपार्टमेंट हे नोडल डिपार्टमेंट आहे, ट्रायबलसाठी ट्रायबल डिपार्टमेंट आहे, ओबीसी साठी ओबीसी डिपार्टमेंट आहे, मायनॉरिटीसाठी मायनॉरिटी डिपार्टमेंट आहे. आणि हे चारही जे डिपार्टमेंट आहे, हे चारही डिपार्टमेंट हे जे आहेत
तर यांच्यासाठी असलेलं बजेट ही पर्याप्त नाही आहे. पण जे आहे ते तरी व्यवस्थित होतं की नाही याच्यावर एक सुज्ञ नागरिक म्हणून, एक अलर्ट नागरिक म्हणून, एक जागरूक नागरिक म्हणून हे आपण लक्ष ठेवणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं, सरकारकडे सातत्याने लिहित राहणं, बोलत राहणं, प्रश्न विचारत राहणं, RTIचा वापर करणं आणि सरकारला वाईटही वाटेल आपण प्रश्न काही अधिकाऱ्यांना वाईट वाटत असते. माझा तसा मला तो अनुभव येतो आहे जेव्हा मी सामाजिक न्यायाच्या विषयाबद्दल बोलत असतो, प्रशासनाच्या विषयाबद्दल बोलत असतो. पण हे बोलणं आपलं काम आहे, आपलं काय कोणाच्या व्यक्तिगत नाही आहे. तर संविधानाने ज्यांना संधी दिली त्या पदावर काम करण्याची त्यांनी ती प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे. जे करत नसतील तर त्याला ते त्याची जाणीव करून दिली पाहिजे. त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. आज हे सुनीलजी कदम यांनी या विषयावर बजेटच्या विषयावर जे काही आज मला इथे बोलण्याची संधी दिली मी त्यांचं आभार मानतो. आणि बजेटचं प्रबोधन आणि बजेटमध्ये जे मिळालं आहे ते प्रत्यक्षात त्या लोकांपर्यंत पोहोचलं की नाही ही बघण्याची जशी जबाबदारी शासनाची आहे तशी ती समाजातल्या सिव्हिल सोसायटीची आहे, नागरिकांची आहे, आपली आहे. म्हणजे ते जाती विरहित आहे, धर्म विरहित आहे, त्याच्यातला कोणताही भेदाभेद नाही. पण जो गरीब माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे, जो दुर्लक्षित आहे त्याच्याकडे लक्ष देणं, जो डिप्राईव्ह आहे, डिप्रेस आहे, त्यांच्या व्यथा वेदना कमी करणं हे आपलं नागरिक म्हणून काम आहे. आणि म्हणून आपण त्या दृष्टीने या बजेटकडे बघितलं पाहिजे असं मला वाटते. आपण हे ऐका, लोकांपर्यंत पोहोचवा आणि जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्ह्याचे समाज कल्याणचे अधिकारी, जिल्ह्याचे ट्रायबल डिपार्टमेंटचे अधिकारी, जिल्हा कमिशनर असतील, ह्या सगळ्यांना म्युन्सिपल कमिशनर असतील किंवा नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, BDO असतील, यांना मात्र या बजेटच्या बद्दल, योजनेबद्दल, ज्या अनुसूचित जाती जमातीसाठी आहे, बहुजनांसाठी आहे, ते पारधी समाजासाठी आहे, अल्पसंख्याकांसाठी आहे, त्यांच्याबद्दल माझं बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे. आपणच जागरूक नसणार तर सरकार मग आपल्या पद्धतीने काम करेल. नुसतं सरकारला दोष देऊन चालणार नाही, तर सरकारला काम करायला भाग पडावं लागेल असं मला असं वाटतं. मी या ठिकाणी या विषयावरचं माझं जे काही मला सांगायचं होतं ते मी इथे कन्क्लूड करतो. धन्यवाद. जय भीम.